नमस्कार, मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। नाश्ता क्रमांक 1। इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी बेसन घालायचं आहे। अर्धी वाटी आपल्याला इथे ताक घालायचं आहे। तुमच्याकडे जर ताक नसेल ना, दही असेल तरीही चालेल। सर्व साहित्य आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्ट असायचं बॅटर तयार करायचं आहे। जास्त पातळ करायचं नाही, आपल्याला थोडं थिकच पाहिजे। तुम्ही बघू शकता बघा। आणि याला झाकण ठेवून 15 मिनिटं ठेवून द्यायचं आहे आणि 15 मिनिटानंतर आपण बघूया आपलं बॅटर आता व्यवस्थित सेट झालेलं आहे। आणि त्यानंतर आपल्या इथे 1 चमचा इथे आलं मी बारीक किसून घेतलेलं आहे आणि इथे मी 1 हिरवी मिरची घातलेली आहे बारीक कट करून। हळद घालायची आपला अर्धा छोटा चमचा आणि इथे मी सोडा घेतलेला आहे, अर्धा छोटा चमचा घ्यायचा आहे आपल्याला आणि पाणी घालायचं त्याच्यावरती, म्हणजे सोडा आपला छान असा ॲक्टिवेट होतो। आणि चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला। तुम्ही जे थिकनेस बघू शकताय बघा, छान असं फेटून घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये आपण तेल ग्रीस करून घेतलेलं आहे। त्यानंतर पूर्ण हे बॅटर असं घालून घ्यायचं आहे आणि बाजूला मी आता एक कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे। पाणी पण छान उकळलं गेलेलं आहे आणि त्यानंतर आपलं हे बॅटर इथे ठेवून द्यायचं आहे। जशा पद्धतीने आपण ढोकळा तयार करतो ना, त्याच पद्धतीने इथे हे तयार करायचं आहे। 10 मिनटं झालेली आहेत इथे। 10 मिनटानंतर आपण बघूया बघा, आपला हा नाश्ता इथे आता तयार झालेला आहे। थंड झाल्यावरती आपण ह्याचे वड्या करून घ्यायच्या आहेत। गरम असताना याच्या वड्या पडणार नाहीत, थंड झाल्यावरच आपल्याला हे वड्या करून घ्यायचा आहे। हा नाश्ता तुम्ही आदल्या दिवशीही करून घेऊ शकता आणि आयत्या वेळेला तुम्ही वरून फक्त फोडणी करायची आहे आणि नंतर खायचं आहे। तुम्ही पाहू शकताय बघा, छान याच्या वड्या मस्त निघाल्या ते बघा आणि तितकाच हा नरमही झालेला आहे बघा। खाण्यासाठी खूप टेस्टी आहे। आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे। इथे मी तेल घेतलेलं आहे, मोहरी घातलेली आहे अर्धा छोटा चमचा, कढीपत्ता घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर हिंग घातलं इथे मी आणि त्याच्यावरती असं घालून घ्यायचं आहे। नाश्ता इथे खाण्यासाठी तयार आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा। आता आपण बघणार आहोत नाश्ता क्रमांक 2। तर त्यासाठी इथे मी 1 बीट आणि 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते बारीक किसून घेतलेले आहेत। त्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे अर्धा छोटा चमचा, इथे मी धना पावडर घेतलेली आहे 1 चमचा, हळद घालायची आपला अर्धा छोटा चमचा, इथे 1 चमचा मी लाल तिखट घेतलेला आहे आणि आपल्याला गरम मसाला घालायचा आहे। आणि त्यानंतर आपले कटलेट हे छान चटपटीत लागण्यासाठी इथे मी 1 चमचा चाट मसाला घातलेला आहे। वरून आपल्याला बारीक कोथिंबीर घालायची आहे आणि सर्व साहित्य आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आपण बीट आणि बटाटे हे उकडून घेतलेले आहेत, त्यामुळे याच्यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो, ते ओलसर राहतं। तर त्याच्यामुळे मी इथे पोह्यांचं पीठ घातलेलं आहे। पोहे मिक्सरला अर्धी वाटी बारीक वाटून घेतलेले आहेत आणि त्याची पूड तयार करून घेतलेली आहे आणि ते आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। हा नाश्ता खायला अतिशय टेस्टी लागतो। लहान मुलं तर अगदी आवडीने खातात। लहान मुलं जर बीट खात नसेल तर अशा पद्धतीने हा नाश्ता तुम्ही नक्कीच करून द्या त्यांना। सर्व इथे आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि याचे छोटे छोटे असे गोळे करून कटलेट तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कटलेट हे तयार करून घेऊ शकताय बघा। बघू शकताय बघा तुम्ही, ते गोल आकाराचे कटलेट तयार करून घेतलेले आहेत आणि दोन्ही साईडून आपल्याला रवा लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी सर्व इथे कटलेट करून घेणार आहे। एका साईडला मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे। थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि गरम करून घ्यायचं आहे। याच्यामध्ये एक एक करून कटलेट हे सोडायचे आहेत आणि दोन्ही साईडून आपल्याला खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। याला डीप फ्राय करायचे नाही आहे, शेलो फ्रायच करून घ्यायचे आहेत आणि खायला मस्त एकदम वरून क्रिस्पी आणि आतून छान असे नरम लागतात आणि खायला तितके टेस्टी लागतात। लहान मुलांच्या टिफिनसाठी हा नाश्ता तुम्ही नक्कीच देऊ शकता। तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा। आता आपण बघणार आहोत नाश्ता क्रमांक 3। तर त्यासाठी इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। इथे मी 1.5 वाटी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता अर्धी वाटी गूळ घालून घ्यायचा आहे आणि हे गूळ आणि पाणी सर्व एकत्र असं मिक्स करून घ्यायचं आहे, फक्त वितळून घ्यायचं आहे। गूळ याच्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी आपण फटाफट हे तयार केलेले नाश्ते अगदी सोप्या पद्धतीने इथे मी करून दाखवलेले आहेत। तर इथे पाणी बघा विरघळलेलं आहे आणि आता कढईमध्ये आपल्याला 1 वाटी रवा भाजून घ्यायचा आहे। स्लो गॅसवरतीच हा रवा आपल्याला भाजायचा आहे। सुरुवातीला हा रवाच कोरडाच भाजून घ्यायचा आहे, त्यानंतर आपल्याला हा रवा काढून घ्यायचा आहे। नंतर इथे मी 2 चमचे तूप घातलेले आहे। तूप छान गरम झाल्यावरती आपल्याला हा रवा आपला पुन्हा असा थोडा परतून घ्यायचा आहे
थोडा कलर चेंज होईपर्यंत ह्याला आपण असं परतून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता बघा, ह्याचा कलरही चेंज झालेला आहे. त्यानंतर इथे मी मनुका घातलेले आहे. साखरेचा आपण इथे वापर केलेला नाही आहे, इथे गूळ आपण वापरलेला आहे. तरीही चवीला अगदी भन्नाट लागतो. तुम्ही ह्या रेसिपीला एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि त्यानंतर आपल्याला गुळाचं पाणीही घालून घ्यायचं आहे. हा गुळाचा शिरा एकदम मऊ, एकदम लुसलुशीत बनतो. 2 मिनटं आपल्या ह्याच्यात झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 2 मिनटानंतर आपण बघूया. आहे बघा, पाणी बघा किती मस्त सगळं एकदम पूर्ण आटलेलं आहे आणि खायला तितकाच मस्त एकदम झालेला आहे. मऊ आणि एकदम लुसलुशीत झालेला आहे हा शिरा. तर खाण्यासाठी आपला आता शिरा हा तयार झालेला आहे. आणि वरून आपल्याला ड्रायफ्रूट घालायचे आहे. आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट इथे घालू शकता. सकाळच्या नाश्त्यासाठी हा शिरा तुम्ही नक्कीच करून पहा. आता बघणार आहोत आपण नाश्ता क्रमांक 4. तर इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळा धुवून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये जो घाण डस्ट जी असते ना, ती पूर्णपणे ते निघून गेली आहे. बघा काही ती काळपट पाणी झालेलं आहे. त्यासाठी ते 1 ते 2 वेळा धुवून घेतलेले आहेत मी. आणि त्यानंतर आपल्याला 1 वाटी इथे मी रवा घातलेला आहे. अर्धी वाटी इथे मी दही घातलेलं आहे. अर्धी वाटी आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थिक बॅटर आपल्याला इथे तयार करायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. हे मिश्रण आपल्याला 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटानंतर आपण बघूया. बघा छान असं कोरडं झालेलं आहे. आणि आता हे मिश्रण आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये वाटताना थोडं पाणी घातलं तरी चालेल. अशा पद्धतीने एकदम स्मूथ बॅटर तयार झालं पाहिजे. एकदम बारीक पेस्ट तयार झाली पाहिजे, जे कण अजिबात राहिले नाही पाहिजेत. आणि आपण ते एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने मी सर्व इथे करून घेणार आहे. तिथे वाटून आपलं इथे तयार झालेलं आहे. चवीनुसार आपल्या याच्यामध्ये मीठ घालायचं आहे. आणि इथे मी सोडा घातलेला आहे अर्धा छोटा चमचा. थोडं पाणी घालायचं याच्यावरती आपल्याला. आणि आपलं हे मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता बघा, मस्त एकदम असं आहे फेटलेलं गेलेलं आहे. आणि एका साईडला मी ते पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. आणि त्या पॅनवरती आपण थोडं तेल लावून घेतलेलं आहे सुरुवातीला. आणि असं बॅटर हे पसरवायचं आहे. जसं आपण डोसा करतो ना, त्याच पद्धतीने आपल्याला हे असं बॅटर पसरून घ्यायचं आहे. छान असं मस्त एकदम पातळ डोसा इथे तयार होतो. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. आणि वरून आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं आहे. वरून मिश्रण जर कोरडं झालं ना, त्याच्यानंतर आपल्याला तेल लावून घ्यायचं इथे. तर तुम्ही बघू शकता बघा, डोसा आपला इथे तयार झालेला आहे. आपण याला फोल्ड करून घेणार आहोत. छान असा क्रिस्पी डोसा इथे हा तयार होतो. तुम्ही नक्कीच करून बघा. याच तुम्ही डोस्याला चटणीबरोबर किंवा दह्याबरोबरही तुम्ही खाऊ शकता. छान टेस्टी लागतो. तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. आता आपण बघणार आहोत नाश्ता क्रमांक 5. तर इथे मी शेवया घेतलेल्या आहेत. सकाळच्या गडबडीमध्ये सुक्या शेवया एकदम झटपट तयार होतात. तर त्यासाठी इथे मी शेवया घेतलेल्या आहेत. आणि एका साईडला मी आता कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घातलेलं आहे. तुपामध्ये आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट घालायचे आहेत. आणि थोडं एखादा मिनिट याच्यामध्ये असं परतून घेणार आहोत आपण. आणि हे ड्रायफ्रूट आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि त्याच कढईमध्ये आपल्याला ह्या शेवया छान असे भाजून घ्यायच्या आहेत. कलर बदलेपर्यंत आपल्या ह्या शेवया भाजून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे. आणि स्लो गॅसवरती आपल्या ह्या शेवया भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकताय बघा, याचा कलरही आता छान चेंज झालेला आहे. आणि आपल्या ह्या शेवया छान मस्त एकदम भाजून तयार झालेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला दूध घालायचं आहे. इथे मी 1 वाटी दूध घातलेलं आहे. आणि पुन्हा असं छान परतून घ्यायचं आपल्याला. आणि इथे मी आता 2 चमचे साखर घालणार आहे. शेवयामध्ये साखरेचं प्रमाण थोडं कमीच घालायचं आहे, कारण की शेवया आपण सुक्या करणार आहोत. पुन्हा आपल्याला 1 मिनटं ह्याला परतून घेणार आहोत. आणि साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहोत. आणि शेवया आपल्या चांगल्या शिजल्या गेल्या पाहिजे, त्यासाठी इथे आपल्याला 1 मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे. हे दूधही आटलं जाईल आणि साखरही आपली विरघळल्या जाईल. त्यासाठी इथे मी 1 ते 2 मिनटं झाकण ठेवून देणार आहे. मध्ये मध्ये आपल्याला चेक करायचं आहे. तुम्ही पाहू शकताय बघा, छान असे सुके शेवया आपल्या इथे हा तयार झालेले आहेत. सकाळच्या घाई गडबडीमध्ये झटपट होणारे नाश्त्याचे हे प्रकार तुम्हाला कसे वाटले मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.